विदर्भातील कुस्ती खेळाडूंनी 75,000 रुपयाचा बक्षीस जिंकला. श्री हनुमान जन्म उत्सवानिमित्त बिलोली शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदान येथे दिनांक 3 एप्रिल रोजी जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यात आले असता अनेक कुस्तीपट्टूंनी अतितट्टीच्या कुस्ती सामन्यात खेळाडूंनी हजारो रुपये जिंकलेले बक्षीस समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले. कुस्तीच्या सामन्यात प्रथम बक्षीस म्हणून नगर अध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी यांच्या वतीने 75,000 रुपये देण्याचे जाहीर केले होते. अंतिम सामन्यात विदर्भातील विजय शिंदे या पैलवानांनी गणेश काळेला हरवला म्हणून विजय खेळाडूंना 75,000 रुपयेचे प्रथम बक्षीस संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते दिला. कुस्ती टाय झाल्याने या दोनमध्ये द्वितीय बक्षिसांची रक्कम 51,000 रुपये बी.पी. नरोड यांच्या वतीने दिले. संस्थापक कै हणमंतराव शंखपाळे, माली पाटील. कुस्ती सामन्यांचे आयोजन समस्त गावकरी व नगर परिषद बिलोली. कुस्ती खेळाडूंना स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था संतोष कुलकर्णी नगराध्यक्षांनी केला होता. असेच कुस्ती खेळून बक्षीस जिंकून बिलोलीकरांचा उत्साह वाढवावे आणि पुढेही या असे पटाईत म्हणाले. बाकीच्या कुस्त्या ह्या 100च्या 200च्या 300च्या आता आपण थांबूयात. तुम्ही समोरचे तिघ पैलवान येतात, उठा तुम्ही इथं. श्री व्यायामशाळेच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक. थोडे इथले उठा की आमच्या व्यासपीठाच्या आजूबाजूला जे बसलेले आहेत ते उठा की थोडं पलीकडे जाऊन बसा की. आजूबाजूला जे बसलेले आहेत ते पलीकडून बसा. अर्जुनरावजी अंकुशकर आपण पुढे यावं. अर्जुनरावजी अंकुशकर आपण ग्राउंडमध्ये या. अर्जुनरावजी अंकुशकर आपणास विनंती की आपण ग्राउंडमध्ये यायचं आहे. पिराजी कल्याणकर आपण इकडे यावं. श्री व्यायामशाळेच्या वतीनं हे पारितोषिक आहे. ग्राउंड मध्ये खूप गर्दी होते. ज्या पंचांचं काम आहे ते 3 पंच थांबतील. बाकीच्या ग्राउंड मध्ये बसून घ्या ना. ज्यांच्याकडे पंचांची जबाबदारी आयोजकांनी दिलेली नाही त्यांनी थोडं ग्राउंडच्या बाजूला थांबावं नियंत्रणासाठी. आता गर्दी वाढते. आता दोन्ही पायानं लंगडा आहे तो. यादवराजे तुडमे साहेब हा दोन्ही पायाने लंगडा आहे. श्री व्यायामशाळेच्या वतीनं हे 200 रुपयाचं पारितोषिक याला द्यायचं आहे. एक फोटो घे रे बेटा. इथं थांब, इथं थांब, इथं थांब. तुडमे साहेबाच्या बाजूला थांब. एक फोटो घ्या. या दोन्ही पायाने लंगडा आहे यांच्यासोबत तुडमे साहेबांच्या सोबत फोटो घ्या. क्या बात. आणि पलीकडे गोष्टी चालू आहे कोपऱ्यामध्ये. त्यांना विनंती की कुस्ती खेळण्यावर लक्ष ठेवायचं तुम्हाला सगळ्यांना. हे 1000चे आहे ना. इथं ठेव. तुझं पारितोषिक आहे तिथे. हा वरून आलेलं जाऊ दे तुझं. नाही राहू द्या, राहू दे. यांची नाही नाही खेळलेच नाही. खेळले नाही. ठीक आहे.
लोक जास्त झालेले आहेत, कुस्ती कमी आणि पंच जास्त झालेत. या ठिकाणी मध्य प्रदेशची मुलगी खेळते मध्ये. व्हिडिओ काढणारे त्यानंतर बातमी घेणारे सुद्धा आमच्या रसिकांना कुस्त्या बघता येत नाहीयेत. आमच्या रसिकांना कुस्त्या बघता येत नाहीयेत. पंचांची संख्या ग्राउंडमधली जास्त झालेली आहे. $51,000ची कुस्ती होईल. या कुस्तीचे सर्व काही श्रेय या कुस्तीचं पाहणी सर्व पंच अर्जुन दादा अंकुश यांना माझी विनंती आहे की आपण निर्णय सगळ्यांनी फिरत फिरत लोकांना या कुस्तीचं सगळं नेतृत्व घेता यावं, अशा पद्धतीने सगळेजण फिरत फिरत राहावं आणि कुस्तीचा आनंद घेऊ द्या. ओके ओके थांबा. राजू नांदेड आणि गणेश आहेर नाशिक. राजू नांदेड, गणेश आहेर नाशिक. कुस्ती बघा, खूप छान कुस्ती चालू आहे. पंच थोडे बाजूला सरका. पंच तुमच्या अंगावर येतील पैलवान. सर्व पत्रकार बंधू, व्यापारी बंधू, शिक्षक, कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. पूर्ण बिलोली तालुक्यात दादा अंकुशकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं पारितोषिक मनोज दादा शंपाळे सर्व शिंदे साहेब त्यांना पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे. यानंतर बॅरिकेडच्या बाहेर जोपर्यंत या ठिकाणी प्रेक्षक जाणार आनंद या ठिकाणी ओके आहे. खूप छान दोन्ही मल्लाचं बिलोलीत स्वागत आहे. विचारून घ्या कोण मल्ल आहेत शेवटचे. गणेश काळे, विजय शिंदे, गणेश काळे यांनी ग्राउंड मध्ये यायचं आहे. गणेश काळे आणि विजय. विजय ओके. जबाबदारी आहे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक एक तरी किमान हा निश्चय आपण सर्वांनी करायचा आहे. अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स आमच्या बिलोली आणि तालुक्यातून आलेल्या पब्लिकचा. ज्या पद्धतीनं आम्ही बोललो त्या पद्धतीनं काही मनावर घेऊ नका. कुणाला उठवलं, कुणाला पाठीमागे घेतलं, पण ही रसिकता असते. मनावर काही घेऊ नका. ज्यांच्या कुस्त्या राहिलेल्या आहेत त्याही कलाकारांचं, त्या स्पर्धकांचं खूप खूप कौतुक आहे. आपण लांबून आलेला आहात. 9 वाजत आहेत रात्रीचे, तरी सुद्धा या ठिकाणी श्वास रोखून ही स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. आयोजकांचं खूप खूप अभिनंदन. मंत्रमुग्ध होऊन हा सामना, ही लढत आपण पाहत आहोत आणि सर्वजण आपण या सामन्याचे, या लढतीचे साक्षीदार आहोत. आपण स्वतःसाठीच या ठिकाणी सर्वांनी एकदा टाळ्या वाजून त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांना प्रतिसाद द्या. वापर, शक्ती आणि युक्ती ह्या दोन्ही गोष्टीचा वापर कुस्तीमध्ये होतो. कुस्ती हा मातीतला खेळ आहे आणि खऱ्या अर्थानं अंगातलं टोपलं टोपलं घाम या कुस्तीमधून निघतो बघा. क्या बात आहे. पंच मातीतल्या कुस्त्या ज्या शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सुरू केलेल्या होत्या, आजही कोल्हापूरला आखाडा आहे. आजही कोल्हापूरला कुस्त्या चालतात. तुम्ही जेव्हा केव्हा कोल्हापूरला जाल त्यावेळेस आखाडा बघण्यासारखा आहे. आमच्या बिलोलीला पैलवानांची एक परंपरा आहे. लाईटच्या खांबापासून दूर थांबायचं आहे. लाईटच्या खांबापासून दूर थांबा. लाईट ऑपरेटरला विनंती आहे की लाईट चालू करा.
दोघेही अतिशय हुशार पैलवान आहेत. मार्गदर्शकांचा सल्ला आणि ग्राउंड मधली मेहनत ही या कुस्तीच्या आखाड्यामध्ये कामी येत असते. त्यांना पाण्याची व्यवस्था त्यांचे मित्र परिवारांना पैलवान सगळे आमचे बिलोलीमध्येच आहेत. सर्व मान्यवर मांडी घालून खाली बसलेले आहेत. शेवटच्या टप्प्यात ही कुस्ती आहे आणि मानाची कुस्ती आहे. आजची 75,000ची ही कुस्ती आहे. साऊंड सिस्टम वाल्यांना विनंती आहे. वा. क्या बात आहे. इथे पॉइंट मिळतो, अशा वेळेस पॉइंट मिळतो. क्या बात आहे. हे पकड अतिशय महत्त्वाचं असतं. वा. जबरदस्त चेहरे आहे, टाळ्या आहेत. त्यापासून त्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. घेतलेली आहे पकड, बघूयात. निदान यांची कुस्ती बघून आमच्या बिलोलीतले फिरायला तरी जा. सावळी रोड, देगलूर रोड, दगूळ रोड, इकडे आम्हाला उद्यापासून फिरताना दिसतो. अर्जापूर रोड. क्या बात आहे. ठरलेला आहे. क्या बात आहे. सुंदर पकड. वा वा. त्या पैलवानाला उचला. क्या बात आहे. सुंदर. अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये ही कुस्ती त्यांनी जिंकलेली आहे. जिंकणाऱ्याचं नाव आम्हाला कळवा. कोणता जिल्हा? वाशिम जिल्हा. विजयजी शिंदे, वाशिम विदर्भ जिंकलेला आहे. या ठिकाणी लातूरचा पैलवान आणि जिंकलेला पैलवान सर्वांना विनंती की आपले आपले मोबाईल सांभाळून घरी न्यायचे आहेत. आपण 75,000ची कुस्ती जिंकला, त्याबद्दल आपल्या 2 शब्दामध्ये सांगा. खूपच चांगलं मैदान होतं बिलोली इथं. मला वाजतात मी बोलवलं होतं. कुठून आलात? मी वाशिम इथून आलो. महाराजागिरी गाव तालुका जिल्हा वाशिम विदर्भातून. आतापर्यंत असेच कुस्त्या कितीपर्यंत जिंकले आतापर्यंत? आतापर्यंत भरपूर कुस्त्या जिंकलेल्या आहेत. गदे बक्षीस इथं गाडी 2 व्हीलर 2 टू व्हीलर जिंकलेला. उपाध्यक्ष पटाईत, मारुती पटाईत यांच्याकडून थोडक्यात माहिती. विजय शिंदे. विजय शिंदे यांनी बिलोली नगरीमध्ये जी शेवटची कुस्ती 75,000ची जी जिंकली ती अत्यंत भूतपूर्व आणि अत्यंत आम्हाला गर्व असेल अशी मी एवढंच म्हणेन. विजय शिंदेच्या जीवनामध्ये असेच उत्तम कुस्त्या त्यांनी जिंकावे आणि महाराष्ट्र केसरी त्यांनी लाभावं. मी संतोष कुलकर्णी यांच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो. संतोष कुलकर्णी यांनी शेवटची कुस्ती स्वतःच्या खिशातनं पैसे देऊन 75,000ची कुस्ती त्यांनी लावली. मला अभिमान आहे संतोष कुलकर्णी आणि मैथिली कुलकर्णी ताईबद्दल. आणि भविष्यामध्ये असेच कुस्त्या व्हाव्यात आणि असेच पैलवान आमच्या बिलोलीमध्ये येऊन आमच्या नागरिकांचा उत्साह वाढवावा हीच शुभेच्छा. थँक्यू.